तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन एक्सपेरिमेंट नंबर 2. सगळ्यात पहिले काय करायचं, किट्स बघू आपण. इतका जो पार्ट आहे हा सगळा कॅरियर वेव्ह साठी आहे. हे सिग्नल जनरेटर म्हणजे आपलं मॉड्युलेटिंग सिग्नल काढायसाठी आहे. तर ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी नॉब सिग्नल जनरेटरसाठी आहे. तर त्याची आपल्याला व्हॅल्यू ठेवायची समजा 3 kHz आणि 1 volt पिक टू पिक. ठीक आहे. तर रेड वायर आणि ही ब्लॅक वायर आपण DSOला दिली आहे. मेजरमध्ये गेलो तर हे आहे 1 volt पिक टू पिक 3 kHz. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला जी कॅरियर वेव्ह आहे त्याची पण आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड बघायचं आहे. तर त्याच्यासाठी मेजर, तर याची व्हॅल्यू आपल्याला 50 kHz ठेवायची आहे. ठीक आहे. इझिली 50 kHz. आणि याचा ॲम्प्लिट्यूड आपण चेंज करू शकत नाही. इथे ॲम्प्लिट्यूडचा कोणताच नॉब नाही, इथे फक्त फ्रिक्वेन्सीचं नोट आहे. तर आपल्याला ॲम्प्लिट्यूड नोट करायचं आहे 1.82 volt आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर करायचं आपल्याला की फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं FM आउटपुट इथंच बघणार आहे. आपण जे इनपुट आहे सिग्नल जनरेटरचं आउटपुट फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरच्या इनपुटला द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला FM वेव्ह भेटेल. याच्यासाठी टाईम्स पर डिव्हिजन जर आपण कमी केलं खाली. ओके. तर आपलं हे FM दिसतं आहे बघायचं. इथं जसं जसं वेव्हच्या हिशोबानं फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचं फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम बघायचं. तर ऑटो सेट केल्यानंतर मी FFT मोडमध्ये जातो. ठीक आहे. FFT मोडमध्ये गेल्यानंतर मला असं दिसलं तर याचं टाईम्स पर डिव्हिजन कमी करायचा. ठीक आहे. याचा टाईम्स पर डिव्हिजन कमी केल्यानंतर आपण मॅथ मोडमध्ये जाऊन झूम वाढवू शकतो. पोझिशन सेट करायची, मिडलमध्ये घ्यायचं. ठीक आहे. रन स्टॉप केलं, झूम वाढवायचा. हा आपला FM फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमची आपल्याला बँडविड्थ बघायची. तर मेजर कर्सर त्याला मी बघणार फ्रिक्वेन्सीमध्ये. तर जो सगळ्यात साईडचा लोब आहे म्हणजे 4 लोब येणार, 1 2 3 4. हा मिडलवाला FC 1 2 3 4 हे लोब्स आहेत. तर जो चौथावाला लोब आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामधला डेल्टा आपल्याला बघायचा आहे. तर आपली बँडविड्थ आली आहे 28.60 kHz. ठीक आहे. हा आपला फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे. आता हा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम कोणत्या मॉड्युलेशन इंडेक्ससाठी, तो मॉड्युलेशन इंडेक्स काढायसाठी आपण DC बायोस यूज करणार. ठीक आहे. तर आपण काय करणार, त्याला मी नॉर्मल घेतो. आपण DMM घ्यायचं. DMM DC बायोसला लावायचं. याचं ग्राउंड कोणतं, याचं ग्राउंडला घ्यायचं आणि हे DC बायोस. ठीक आहे. तर DMMवरती इथं आता कन्सेप्ट. ठीक आहे. तर DMMवरती सध्या मी हा इनपुट काढून देतो आहे. ठीक आहे. आपण आता कॅरियर वेव्ह बघतो. तर कॅरियर वेव्हची सध्या फ्रिक्वेन्सी आहे 50 kHz. 50 kHzसाठी माझी व्हॅल्यू येते 8.02 DC बायस व्होल्टेज येतो. ठीक आहे. मला काय करायचं, याला -0.5 करायचं आणि +0.5 करायचं. ठीक आहे. सर जेव्हा आपण -0.5 आणि +0.5 करतो तर जे DC बायस आहे, DC बायस व्होल्टेज ॲडजस्ट करायचं आणि तेवढी फ्रिक्वेन्सी इथं आली पाहिजे आणि ज्या फ्रिक्वेन्सी आल्या त्या नोट करायच्या. ठीक आहे. याच्यानंतर आपण फॉर्म्युला लावणार. जसं आपण DC बायस चेंज करतो. आता 8 आहे. 8पासून मी समजा 7.5 देतो. ठीक आहे. ठीक आहे. 7.5साठी सध्या माझी फ्रिक्वेन्सी ती 56 पॉईंट समथिंग. ठीक आहे. हे मी इथं नोट करायची. ओके. आता सेम टू सेम फ्रिक्वेन्सी मला बघायची 8.5साठी. ठीक आहे. 8.5साठी फ्रिक्वेन्सी आहे ती 44 kHz. ही मी इथं नोट केली. हा आपला फॉर्म्युला डेल्टा एफसाठी फ्रिक्वेन्सी डिव्हिजनसाठी आणि हा मॉड्युलेशन इंडेक्ससाठी फॉर्म्युला. आपला मॉड्युलेशन इंडेक्स निघून जाईल. याच्यानंतर काय करायचं, इतकं झाल्यानंतर मी वापस इनपुट देतो आहे मॉड्युलेटिंग वेव्ह कॅरियर वेव्हचं. आता जे आउटपुट आहे एफ एमचं आउटपुट द्यायचं आपल्याला
ELL 565च्या इनपुटला. पण हे द्यायच्या आधी आपल्याला ELLचं जे आउटपुट आहे हे 50 किलोवॉट्सवरती सेट करायला पाहिजे. आता सध्या किटमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून थोडंसं प्रॉब्लेम होत नाही आहे. तर आपण नॉर्मली काय करणार, जेव्हा आपल्याला सांगितलं होतं आपण FM चं आउटपुट ELLला देणार आहे आणि आपल्याला ELLचं आउटपुट फिल्टरच्या इनपुटला द्यायचं आहे आणि फिल्टरचं जे आउटपुट आहे, फिल्टरचं आउटपुट जेव्हा आपण DSOला देणार तेव्हा आपल्याला रिकवर्ड सिग्नल भेटायला हवं. ठीक आहे, जे सध्या भेटत नाही कारण की PLLचं थोडंसं खराब आहे. ओके, बरोबर.